चला सामना सुरू करायचा पंच लगेच या ठिकाणी सामन्याला स्टार्ट होणार। RN11 संघाची सलामी जोडी रोहित ठोंबरे आणि अनंता म्हात्रे हे सलामी वीर, तर दुसरीकडे गोलंदाजी महाकपती पहिला चेंडूवरती दमदार स्वरूपात बॉल चाललाय यावेळेस लॉंग ऑफ रेसर मध्ये सुरुवात चांगली झाली। धाबा पहिल्या चेंडूवरती मिळाल्यात 2 धाबा, 2 धाब्यानं सुरुवात मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली। एक जबरदस्त सुरुवात करताना 5 षटकांचा सामना आहे। दोन्ही संघ लक्ष द्या, सामना देखील चांगला होणार आहे। फटका यावेळी चांगला आहे, पुन्हा एकदा पाठवलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर। हा पहिला चौकार बॅट्समन रोहित ठोंबरेच्या बॅटमधून। यावेळीचा फटका ऑन साइडला पुन्हा स्क्रीनच्या समोर चाललाय, लगातार आक्रमण, अजून एक चौकार। आल्यात पुन्हा प्रहार ऑफ साइडला, अपरकटच्या माध्यमातून बॉल सीमारेषा बाहेर, पंचांचा सिग्नल त्या ठिकाणी। काय गोलंदाजी मैदानावरती थोडीशी खराब होती, आत्ता चेंडू चांगला आहे, डॉट बॉल। अमोल फराडचे हे षटक तुम्ही पाहतायत, कॅप्टन आहे आणि त्याच्या विरोधामध्ये रोहित ठोंबरेने लगावलेले आक्रमक शॉट, 3 चौकार, धावसंख्या 20 रन्स। चांगला चेंडू, चांगला बॉल, LBW लेग बिफोर रोहित ठोंबरे, बॅक टू द डगआउट। पहिला धक्का या ठिकाणी बॅटिंग करत असताना मैदानावरती टीम RNT11 संघाला। ठोंबरे बॅक टू द डगआउट, धावा झाल्यात त्या स्कोर वरती 14। सोळा धावा झाल्यात त्या धावपडकापती 14 धावा, पहिला खेळाडू बाद झालाय मैदानापती। टोटल धावा मला माहिती देताना 14 धावा, पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला। पहिल्या ओव्हर मध्ये रन्स झाले 14। एक गडीबाद, नवीन बॅट्समन विशाल पाटील आलाय, नवीन बॉलर, गोलंदाज विशाल पाटील, बॅट्समन विनायक दातेलकर। तो पहिल्याच बॉलवरती स्वागत केलंय या ठिकाणी फलंदाज विनायक दातेलकर, अनंत मात्रेच्या बॅटमधून षटकार आलाय।
सेकंडला अनंत मात्रे, गोलंदाज विशालच्या बॉलवरती षटकार आलाय आणि षटकार हॅलो सुरुवात केली अनंत मात्रेची, दमदार सुरुवात. हॅलो शेख धाबा झाल्यात त्या धावपडकावरती आपण पाहतोय 20 रन्स. षटक नंबर दुसरं. गोलंदाज विशालवरती आक्रमण चढवलंय. विनायक 9 सेकंड मध्ये नवीन बॅट्समन. हॅलो ठीक हॅलो ठीक ठीक हा यस. त्या ठिकाणी विकेट एक पडली. धावा झाल्या त्या 20 रन्स. एक जबरदस्त मॅच दोन टीम मध्ये पाहायला मिळते. यावेळेसचा चेंडू यावेळेस पाहायचंय ते अपील धाबा संख्या आपण पाहिली 20 रन्स. टीमची टोटल पॉवर प्लेचं दुसरं षटक आपल्याला पाहायला मिळते. 2 षटक हे पॉवर प्लेचं असतील. त्यानंतर आपण पाहतो येते की नाही आत्ताचा चेंडू पुन्हा एकदा फिल्डर त्या ठिकाणी तैनात. एक धाव मिळाली एका धावेने. टीमची टोटल 21 रन्स. 21 धावा स्कोर होती लागलेत. विशाल आता स्ट्राईक मध्ये तुम्हाला पाहायला मिळेल जो पहिल्यांदा स्ट्राईक मध्ये येईल. विनायक विशाल आणि विशाल सध्या गोलंदाजी मागवती. विनायक दातीलकर नवीन बॅट्समन जो वनडाऊनला आलाय. त्याच्या अगोदर आपण पाहिलं फलंदाज रोहित थोंबरे बाद झालाय. बॉल चांगला होता. डॉट बॉलची समाप्ती मैदानावरती. चांगलं कमबॅक आहे. पहिल्या बॉलवरती षटकार आला. त्यानंतर इथे डॉट एक सिंगल आणि त्यानंतर डॉट 4 बॉलमध्ये 7 धावा दिल्यात. चांगले बॅटिंग पहिल्या सुरुवातीला पहिल्या षटकामध्ये दमदार सुरुवात केली. अमोल पराडवरती आक्रमण चढवलं. तब्बल 14 धावा पहिल्या ओव्हरमध्ये. लो पुलटाचा चेंडू समोर खेळतात. अगदी लॉंग ऑन रिजन मध्ये फिल्डर तैनात. एका ऍक्शन मध्ये बॉल उचलू शकले नाहीये. परिणाम 2 धावा पूर्ण. रनिंग बिटवीन द विकेट चांगले 2 धावाने टीमची टोटल 23 होती. धावा चांगल्या पाहायला मिळत आहेत मैदानावरती. GPL धमाका 2026 पर्व पहिलंच पर्व आहे मित्र. खरं तर पहिल्यांदा जय मल्हार कोणीसी संघाने हे आयोजन केलंय. GPLचं 2 दिवसाची भव्य दिव्य स्पर्धा. यावेळेसचा चेंडू समोर खेळतात. यावेळेस फिल्डर तैनात आहेत. एक धाव मिळाली. पुन्हा एकदा मिसफील्ड झाली. दुसऱ्या धाब्याचा कॉल मागात पडू शकला असता. धाव पूर्ण झाली. 2 धाब्याने टीमची टोटल 25 ओव्हर नंबर सेकंड समाप्त झाले. 2 षटकांचा खेळ समाप्त. पहिल्या षटकामध्ये 14, दुसऱ्या षटकामध्ये 11 आणि टोटल 2 ओव्हरमध्ये बॅटिंग करताना RNT 11 संघांची टोटल बनवली 1 गडी बाद 25 धावा. षटकामध्ये आता गोलंदाज वापरला जाणार आहे तो म्हणजे अल्पेशवरती आता जिम्मेदारी आली आहे या सामन्यामध्ये. कारण 2 षटकामध्ये 25 धावा आल्यात. टोटल जर आपण पाहिली तर 14 आणि 11 अशा प्रकारे 2 षटकं आपण पाहिली.
तिसरं षटक गोलंदाज पहिलाच बॉलवरती लॉंग ऑफ प्रिन्सन मध्ये शतक्षक आहेत त्या ठिकाणी रन्स मिळाली एक सिंगल टीमची टोटल पुढे चालली आहे धावा फलकावरती धावा लागलेत त्या 26 रन्स लॉस ऑफ 1 विकेट एक गडी बाद 26 धावा सध्या धावपळकावरती लागल्यात गोलंदाज तयार पुन्हा एकदा डान्सिंग डाऊन द विकेट पुन्हा एकदा अगदी स्क्रीनच्या समोर चालला ऑन साइड मध्ये फिल्डर आले धावून एकदा मिळाली फक्त सिंगल षटक नंबर 3 काय सुरुवात गोलंदाजीतून 2 चेंडू त्यांना फेकले 2 चेंडू मध्ये 2 धाबा दिल्यात टीम टोटल आपण पाहिले तर 27 वरती पोहोचली आहे हा चेंडू पॅड सूप केला अगदी चांगला फटका चाललाय फाईन लेग रिजन मध्ये आणि बॉल सीमारेषा बाहेर 4 रन या षटकात 3 चेंडू 6 धाबा गोलंदाज अल्पेश हे षटक पाहायला मिळते पॉवर प्ले समाप्त झाले आणि पॉवर प्ले नंतर इथे बॅटिंग करतायत चांगला फटका शॉट एक्स्ट्रा कव्हरला झेल टिपला आणि खेळ समाप्त होतोय या ठिकाणी अनंत मात्रे एक चौकार एक षटकार टोटल त्याने आपल्या टीमसाठी 12 धावेचं योगदान दिला अनंत मात्रे बॅक टू द डगआउट टोटल धाबा स्कोरवरती धाबा लागल्यात 31 रन लॉस ऑफ 2 विकेट एकूण 2 गडी बाद झाल्यात दोन्हीच्या दोन्ही सलामीवीर बाद झाल्यात रोहित ठोंबरे त्यानंतर अनंत मात्रे आता नवीन बॅट्समन भूषण ठोंबरे मैदानाच्या आतमध्ये आलाय इनाट क्रमांक 4 चौथ्या नंबरचा काढू सध्या 31 धाबा आपल्याला पाहायला मिळत आहेत धावपळकावधी या बॉलवरती एक सिंगल प्राप्त झाली सिंगलने धावसंख्या 32 वरती षटक क्रमांक 3 आपल्याला पाहायला मिळते शेवटचा अंतिम चेंडू चांगली गोलंदाजी या षटकामध्ये देखील जबरजबल 7 धाबा आल्यात 5 चेंडू मध्ये एक विकेट मिळाली शेवटचा अंतिम चेंडू असेल जास्त वेळ घेऊ नका बघा एक षटक केवळ 5 मिनिटांचं टायमिंग तुम्हाला दिलं जाईल 4 षटक तुम्हाला कंपल्सरी 20 मिनिटांमध्ये फेकावे लागतील चांगला बॉल या ठिकाणी डॉट बॉल षटक समाप्त होते 3 षटकांचा खेळ समाप्त आणि RNT11 संघ टोटल 32 रन्स लॉस ऑफ 2 विकेट
खरं तर त्याच विषयाचा वापर सेकंड सत्रामध्ये देखील करण्यात आलाय. सेकंड स्पेल त्याचा आहे आणि सध्या मैदानावरती टीमची टोटल आपल्याला पाहायला मिळते ती टोटल 32 धावा. JPL धमाका 2026 पर्व शानदार आयोजन या स्पर्धेमध्ये फटका हवे ते पायचे फिल्डर लांब आहेत, पोचतील की नाही जजमेंट करतात. सर्कस आतमध्ये चेंडू तोपर्यंत लँड झाला तोपर्यंत 2 धावा त्या ठिकाणी प्राप्त केल्या. 2 धाब्या टीमची टोटल 34 धावा. पहिल्या चेंडूवरती 2 धाबा. फलंदाज तुम्ही पाहतायत सेकंडला सध्या भूषण ठोंबरे. भूषण ठोंबरे सध्या आपण पाहतोय दोन्ही चला धावसंख्या 32 रन्स 34 रन्स टीमची टोटल. षटक नंबर 14 विशाल पुन्हा एकदा सुंदर बॉल पडल्यानंतर अगदी फलंदाजाला बीट करतोय. डॉट बॉलची समाप्ती. बॅट्समन तुम्ही सध्या पाहताय ते भूषण ठोंबरेला जो स्ट्राईक हँडला बॅटिंग करतोय. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. अजून एक चांगला बॉल गुडलेस स्पॉटला पडल्यानंतर इथे फलंदाजाला बीट करतो. अजून एक डॉट बॉल आलाय. डॉट बॉल टीमची टोटल पुढे चालली आहे. धावपडकावरती धाबा फक्त केवळ 34 वरती. ज्या प्रकारे सुरुवात केली पहिल्या ओव्हरमध्ये अमोल पराडवरती 14 धाबा घेतल्यात, त्यानंतर 11 धाबा, त्यानंतर केवळ 7 धाबेचं षटक आणि हे षटक देखील चांगलं आहे. शॉट एक्स्ट्रा कव्हर मध्ये फिल्डर तैनात आहे. विकेटची चान्सेस. रनआउट फलंदाज भूषण टोंबरे. बॅक टू द डगआउट. धक्का नंबर 3. खरं तर मैदानावरती बॅट्समन अनिकेत ठोंबरे आलाय. धाबा संख्या आपण पाहिली तर केवळ धावपडकावरती 34 धाबा लागल्यात. चांगलं कमबॅक मैदानावरती दाखवत असताना गोलंदाज विशाल ज्याच्या गोलंदाजीतून पहिल्या षटकामध्ये 11 धाबा आतापर्यंत 3 चेंडू फेकलेत. फक्त त्यानं धाबा दिल्यात त्या 4 बॉल झालेत आणि धाबा दिल्यात त्या फक्त 2 धाबा दिल्यात. पहिल्या चेंडूवरती 2, त्यानंतर डॉट आणि त्यानंतर रनआउटची विकेट मिळाली. हा चेंडू देखील चांगला आहे. काय लेंथ आहे. गुड लेन वरती प्रत्येक बॉल फेकलाय आणि सध्या फलंदाजाला बीट करत असताना अजून एक डॉट बॉल त्या ठिकाणी समाप्त झालाय. लास्ट डिलिव्हरी. या षटकामध्ये फक्त 2च धाबा आल्यात. काय गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. आणि शेवटचा बॉल देखील या ठिकाणी विकेट मिळाली आहे. अर्थात ह्या षटकामध्ये केवळ 2 धाबा, 1 रनआउट आणि 1 विकेट त्याच्या खात्यामध्ये. अशा प्रकारे 4 खेळाडू बाद झालेत. धाबा झाल्या स्कोर होती 34.
अंतिम षटक कोण फेकेल? गोलंदाज दिलीप मिश्रा. फटका यावेळेस मात्र पहिल्या बॉलमध्ये आक्रमण चढवलं, बॉल फेकून दिलाय लॉंग ऑन सीमारेखा बाहेर. षटकार. काय बॅटिंग मैदानावरती पाहायला मिळते ती सध्या बॅट्समन अनिकेत ठोंबरेच्या बॅटमधून षटकार आलाय. चांगला बॉल, विकेट मिळू शकली असती, डायरेक्ट हिट जर झाला असतं तर पाहायचे ते 2 धाबा आता मिळतील. बॅकअप जोपर्यंत मिळेल तोपर्यंत रन्स त्या ठिकाणी पाहायला मिळाल्या. 2 धावसंख्या 42. शेवटचं अंतिम षटक आहे त्यामुळे इथनं संघर्ष करावा लागेल. गोलंदाज शेवटचं अंतिम षटक फेकतो या ठिकाणी दिलीप मिश्रा. फटका चांगला आहे, पुन्हा एकदा ऑन साइड मध्ये फिल्डर जोपर्यंत चेंडूवरती येते तोपर्यंत रन्स त्या ठिकाणी प्राप्त होत आहेत. 2 धावा, 2 धाब्याने टीमची टोटल 44 धावा आपल्याला पाहायला मिळते. टीमची टोटल. अगदी सुंदर मॅच प्रेक्षकांना पाहायला मिळते 2 टीम मध्ये. पहिलाच मॅच आहे, लीग मॅच तुम्ही पाहताय त्यामुळे प्रत्येक मॅच तुमच्यासाठी इम्पॉर्टंट असेल. हा चेंडू देखील चालला ऑन साइडला, मिड विकेट मध्ये चांगली फिल्डिंग झाली, रन्स मिळाली केवळ एकच. फिल्डिंग चांगली, थ्रो चांगला, रनआउटची संधी आणि ते रनआउट होतो फलंदाज. धाबा संख्या 45 रन्स, 45 धाबा स्कोर होती लागतात. चाललाय जोपर्यंत फिल्ड होणार तोपर्यंत रन्स त्या ठिकाणी मिळत आहेत 2. तिसऱ्या धाब्याचा कॉल होता परंतु नकार दिलाय. अजून एक रनआउट. टीमची टोटल सध्या 47 होती. षटक क्रमांक सध्या आपण पाहतो या ठिकाणी अंतिम आहे. बॉल फेकले त्या ओव्हरमध्ये 5 अंतिम चेंडू शिल्लक राहील. शेवटचा अंतिम चेंडू देखील चांगला आहे. रन्स तर मिळतील केवळ या बॉलवरती. एक डबलचा कॉल नाहीये आणि अशा प्रकारे सत्र समाप्त होते. पहिलं सत्र 48 धावा केल्यात त्या RNT11 संघानं, तर सूर्या स्पोर्ट्स संघाच्या समोर लक्ष 49 धावेचं. चला पुढची मॅच टॉससाठी. इनिंग ब्रेक मध्ये कंपल्सरी टॉस असेल, ह्या गोष्टीची नोंद घ्या. मॅच नंबर 2 तुम्हाला पाहायला मिळेल स्टार 11 वर्सेस LNT11. चला स्टार 11 आणि LNT11 संघ कॅप्टन लगेचच तुम्ही या ठिकाणी जॉईंट व्हायचंय, कारण इनिंग ब्रेक मध्ये कंपल्सरी टॉस आहे त्यामुळे तुम्हाला लगेच जॉईंट व्हावं लागेल. LNT11 आणि स्टार 11 हे 2 संघ.
नसलं तर दोन्ही संघाला जर नसतील तर एक ओव्हर कमी होईल. दोन्ही संघ नसतील तर एक संघ असेल तर त्याला टॉस दिला जाईल. दोन संघ नसतील तर दोन्ही संघाचे पॅनल्टी अर्थात ओव्हर कमी करण्यात येतील, बॉल कमी करण्यात येतील. जायचं या मैदानावरती. सूर्या 11 संघ आपण लगेच आपले सलामीवीर मैदानाच्या आतमध्ये दाखल करायचे. सामना बिग फाईट होईल, त्यामुळे आपण वेळ घेऊ नका, प्लीज सहकार्य करा. आणि इनिंग ब्रेक मध्ये टॉस दोन्ही कॅप्टन आलेत का? कुंदन आलेले आहेत, टीम LNT 11 संघाचे कॅप्टन. चला त्यानंतर प्रमुख पाहुणे कुंदन म्हात्रे. चला स्टार 11 संघ कॅप्टन जर उपस्थित नसाल प्रदीप शर्मा, जर टॉस साठी नसाल तर समोरच्या टीमला टॉस दिला जाईल. बॉल जर पडला, आलेले आहेत दोन्ही, यस ओके, तर टॉस देखील होईल. सुनील दादा टोंबरे यांच्या शुभ हस्ते टॉस केला जाईल. चला सुनील दादा या. सुनील टोंबरे यांच्या शुभ हस्ते या सामन्याचा टॉस. अगदी चांगली मॅच आपल्याला पाहायला मिळेल, येणारी लढत. चला दोन्ही कॅप्टन आले आहेत, स्टार 11 आणि LNT 11. चालेल, चला टॉस फक्त घ्या. स्टार 11 वर्सेस LNT 11 यांच्यामध्ये टॉस होईल. बिग फाईट सामना प्रेक्षकांना पाहायला मिळेल दोन टीम मध्ये. आणि दोन्ही संघाचे कॅप्टन सुनील दादा इकडे उपस्थित आहेत. सुनील दादाच्या शुभ हस्ते होईल टॉस. टॉस होत आहे इथे 2 नंबर मॅच स्टार 11 वर्सेस LNT 11. टेल्स इज अ कॉल अँड टॉस बिन हेड. यस कॅप्टन करण टॉस जिंकला या ठिकाणी. आणि चला टॉस जिंकला, काय डिसिजन? क्षेत्ररक्षण. समोर संघ चांगला आहे, पहिलीच मॅच आहे. लीग मॅच म्हटलं की प्रत्येक मॅच इम्पॉर्टंट असते, काय सांगशील? प्रत्येक मॅच इम्पॉर्टंटच असते आणि आम्ही चांगला खेळ करण्याचा प्रयत्न करू. GPL ची पहिली टुर्नामेंट आहे, आयोजनाबद्दल काय सांगशील? आयोजन तर खूप छान केलेलं आहे, असंच पुढल्या वर्षी करत राहू. धन्यवाद. त्यानंतर टॉस गमावलाय, बॅटिंग करायची आपल्याला, काय म्हणशील की कितीपर्यंत टार्गेट व्हायला हवा ग्राउंड आणि खेळपट्टी बघितली तर?
ग्राउंडकडे बघता मला वाटते ग्राउंडवर या कुठलाही स्कोर इनफ असा वाटत नाही आहे, पण आम्ही संघ ज्या पद्धतीने बांधला आहे मला संघावर कॉन्फिडन्स आहे की आम्ही 70-80 रन्स तरी करू. LNT खरं तर आपण पाहतो LNT 11 संघ देखील चांगला करंचा संघ आहे, त्याच्यामध्ये चांगला भरणा आहे. तू काय सांगशील तुझ्या टीमबद्दल? माझ्याही टीममध्ये तितकेच चांगले प्लेयर आहेत, तितकेच एक्सपिरियन्स प्लेयर आहेत, खूप वेळ क्रिकेट खेळलेले आहेत, खूप काळ क्रिकेट खेळलेले आहेत. प्रत्येकाचा एक एक डेकेडचा एक्सपिरियन्स आहे ज्यांनी क्रिकेट खेळलेला आहे. मला वाटते की अटीतटीचा सामना होईल. समोरच्या संघालाही आम्ही तितकंच उल्लेखनीय कामगिरी करण्याची संधी देऊ जितकी आम्ही त्यांच्यापेक्षा चांगली करण्याची पण प्रयत्न करू. प्रत्येक वर्षी खोनी प्रीमियर लीग, यावर्षी GPL होते, म्हणजे संपूर्ण एरियाचा हा लीग आहे. त्याबद्दल आयोजकांबद्दल काय म्हणशील? आयोजन खूप छान आहे. मी विकी आणि नितीन यांचं हार्दिक अभिनंदन करतो की त्यांनी ही संधी उपलब्ध करून दिली पूर्ण खोणी ग्रामपंचायतीला आणि आजूबाजूच्याही संघांना आम्हाला तिथे खेळण्याची संधी उपलब्ध करून दिल्याबद्दल त्यांचे हार्दिक अभिनंदन. धन्यवाद. तर प्रेझेंटेशन बॉक्स फ्रॉम द न्यूज टीम. LNT 11 वन द टॉस अँड डिसाइड टू बॉल फर्स्ट. सामना चांगला होईल. नेक्स्ट मॅच देखील सध्याची लढत मैदानावरती पाहायला मिळते. दोन चेंडू एक धावा जिंकण्यासाठी टार्गेट 49 आणि एक रनआउटची विकेट देखील आपण पाहिली. पॅडवरती अपील स्ट्रॉंग, अपिलामध्ये उत्साह जास्त, आत्मविश्वास कमी आणि यावेळेस एक रन्स त्या ठिकाणी लेग बाय स्वरूपामध्ये प्राप्त झाली. टीमची टोटल 2 धावा. टार्गेट गाठायचंय 30 चेंडू मध्ये 49 धावेचं. चांगला मॅच दोन टीम मध्ये पाहायला मिळतोय. दोन्ही संघ तुल्यबल आहेत, दोन्ही संघ ताकदवर आहेत, त्यामुळे लढत देखील प्रेक्षकांना चांगली पाहायला मिळेल. आज GPL म्हणजेच ग्रामपंचायत प्रीमियर लीग, ग्रामपंचायत प्रीमियर लीग म्हणजे संपूर्ण परिसरातले हे खेळाडू मैदानावरती खेळताना पागड्याचा पाडा, अंतारली, म्हाडा आणि पलाबा, त्याचबरोबर खोणी. फटका चांगला, गॅप शॉट सिलेक्शन, बॉल चाललाय कव्हर बाउंड्री लाईनच्या दिशेने, अगदी सुंदर स्ट्रोक, कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर 4 रन. फटका पुन्हा एकदा शॉर्ट लेगच्या डोक्यावर बॅकवर्ड स्क्वेअर रिजन मध्ये धन 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 करत बॉल सीमारेषा बाहेर. 4 रन. लगातार आक्रमण अल्पेशच्या बॅटमधून, लगातार चौकार, लगातार 2 बॉल 2 चौकार आलेत. टीमची टोटल 10 धावा. जवळजवळ 10ची सरासरी आणि सध्या 10 धावा 5 चेंडू मध्ये आल्यात. एक चेंडू अद्याप शिल्लक आहे. पॉवर प्ले मध्ये दमदार स्वरूपात एक रनआउटची विकेट देखील आपण पाहिली. फलंदाज किरण कालोखे बाद झाला. पुन्हा खबर, काय सुपर फटका, स्क्वेअर कटचा लाजवाब स्ट्रोक आणि अगदी डोळ्याला स्पर्श न करता इथे बॉल सीमारेखा बाहेर. 4 रन. टीट फॉर टॅट, जशाच तसं उत्तर. कारण ज्या प्रकारे पहिल्या बॅटिंग करताना RNT 11 संघ 14 धावा अमोल पराडच्या ओव्हरमध्ये घेतल्या, त्याच प्रकारे इथे देखील 1 विकेट आणि रन्स मिळाल्यात त्या 14. पहिल्या ओव्हरमध्ये देखील 14 1 विकेट अशा प्रकारे स्थिती होती. ती सेमल या ओव्हरमध्ये 3 चौकार, पहिल्या सत्रातल्या पहिल्या ओव्हरमध्ये चौकार 3 होते. त्याच्यामुळे सामना बघा कट टू कट आहे, त्यामुळे सामना चांगलाच होईल. एक सुंदर बॅटिंग मैदानावरती केली आहे सलामीवीर. 3 बॉल 3 चौकार बॅट्समन अल्पेशनं ठोकलेत. त्याचबरोबर त्याच्या सोबतीनं अमोल पराड खेळतोय. पायचे मैदानावरती 49 टार्गेट आहेत. त्यानंतर होणारी लढत स्टार 11 वर्सेस तुम्हाला LNT 11 यांच्यामध्ये लढत होणार आहे. नेक्स्ट मॅचची अनंत मात्रे गोलंदाजी मार्कवरती, स्टार 11 पलाबा आणि त्यानंतर LNT खोनी अशी लढत नेक्स्ट मॅच मध्ये पाहायला मिळेल.
जय मल्हार कोणीसी आयोजित GPL धमाका सुंदर पर्व आहे, सुंदर आयोजन तुम्हाला पाहायला मिळते. फटका चांगला यावेळी चाललाय, सुरुवात दमदार आणि सीमारेषा बाहेर 4 रन. सुरुवात चांगली झाली पहिल्या ओव्हरची, इथे 14 धावा. त्यानंतर सेकंड ओव्हर गोलंदाज अनंता मात्रेचं स्वागत केलंय अमोल फराडनं 4 धावेनं. टोटल धावा स्कोरवरती एकूण धावसंख्या आपण पाहतोय धावपडकापती लागल्यात फटका हवे त्याने फलंदाज बाद. धक्का लागलाय अमोल फराड. बॅक टू द डगआउट. हॅलो 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 चेक चेक. चला या ठिकाणी नवीन बॅट्समन जाऊ द्या लगेच मैदानाच्या आतमध्ये. सुंदर मॅच मैदानामध्ये पाहायला मिळते दोन टीम मध्ये. एका बाजूला टीम RN11 संघ ज्यानं प्रथम बॅटिंग केली आणि टोटल उभारले 48. त्यांच्यासमोर सूर्या 11 संघ ज्याच्यासमोर टार्गेट येते म्हणजे मैदानामध्ये 49 आतापर्यंत धावा झाल्यात, त्या 18 धावा गडी 2 बाद झाल्यात. नवीन बॅट्समन आता मैदानामध्ये विकी ठोंबरे. सोनू 12 वाजता आहे ना, मग लगीन होतं तर माझे घरा. फलंदाज बाद. आल्या आल्या प्रतीकनं झेल टेपल्यावर विकी ठोंबरे देखील बाद होतो आणि यावेळी सूर्या 11 संघाला धक्का लागला मैदानाच्या आतमध्ये. तिसरा 18 धावा 3 गडी बाद करायचे ते 49 म्हणजे अद्याप 31 धावेची गरज आहे मैदानावरती हा सामना जिंकण्यासाठी. बिग फाईट धमाका GPL पर्व पहिलं ग्रामपंचायत प्रीमियर लीग 2026 पहिलं पर्व आणि काल देखील ही स्पर्धा आपण पाहिली. आज अंतिम दिवसामध्ये ही स्पर्धा आहे. नवीन बॅट्समन अल्ताफ. नवीन बॅट्समन अल्ताफ मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. न्यू बॅट्समन येतोय. धावा करायचे 31. या ओव्हर मध्ये 2 धक्के लागलेत. हॅट्रिक बॉल आहे.
तर या ठिकाणी गोलंदाज तयार, हॅट्रिक बॉल. चांगला चेंडू शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला बीट केलाय, चाललाय बॉल अगदी बाउंड्री लाईनच्या दिशेनं. फिल्डिंग थोडीशी खराब झाली, 2 धाबा अगदी वेगानं कंप्लीट केलं. 2 धाब्यानं खातं खुलं केलं अल्ताफनं आणि 2 धाब्यानं टीमची टोटल धावपडकावरती 20 रन्स करायचे आहेत आता मैदानावरती. इथनं 29 धाबा येणाऱ्या बॉलमध्ये. हे षटकामध्ये बॉल झाले 4, म्हणजे जवळजवळ अद्याप 20 चेंडूंचा खेळ बाकी आणि 20 बॉलमध्ये करायचे आहेत केवळ 29 धाबा. चांगली सुरुवात आहे. प्रति षटक 9.80, म्हणजे जवळजवळ 10ची सरासरी करायची असताना सुरुवात चांगली आहे सूर्या 11 संघाची. अगदी चांगला बॉल बीट झालाय. अपील सॉंग, अपिलामध्ये उत्साह जास्त आणि खरं तर 5 चेंडू धावा दिल्यात, ओव्हरमध्ये 6 विकेट 2 घेतल्यात. चांगला कमबॅक मैदानावरती गोलंदाजी करताना गोलंदाज अनंता म्हात्रे. गोलंदाज अनंता म्हात्रे. चला यावेळीचा फटका चांगला ऑनसाइड मध्ये लास्ट बॉलला चौकार आणि चौकाराने टीमची टोटल 24 धाबा. 2 षटकांचा खेळ समाप्त आणि या षटकामध्ये केवळ 10 रन्स आल्या, 2 विकेट मिळाल्या आणि टोटल धाबा धावपडकावरती 24 जिंकण्यासाठी आता करायच्यात मैदानावरती केवळ 25 धाबा येणाऱ्या 18 बॉलमध्ये. प्रत्येक ओव्हरच्या पाठीमागे टीम मीटिंग नाहीये. केबल बघा, तुम्हाला 20 मिनिटं दिली आहेत, आता 11 मिनिटं समाप्त झालेत 2 षटकांसाठी. फक्त 9 मिनिटं राहिले 2 षटकासाठी. एक सामना एक्स्ट्रा देखील आहे. आज फायनलची मॅच, त्यानंतर कालचे एक उर्वरित मॅच आहे, त्यानंतर एक शो मॅच आहे. त्यामुळे वेळ घेऊ नका आपण प्लीज. चला टाइमपास करू नका. आज 9 मॅच कव्हर करायचे आहेत, लक्ष असू द्या. पहिला मॅच मैदानाच्या आतमध्ये 3 षटक राहिले, अर्थात 18 बॉल आणि करायचे आहेत ते फक्त 25 धाबा. 2 षटकामध्ये 24 आल्यात. गोलंदाज तिसरं षटक प्रतीक पराड आलाय. गोलंदाजी महाकवती समोर बॅट्समन अल्पेश. आक्रमक शॉट ऑन साइडला पहिला बॉल वरती प्रतीक पराडचं भव्य स्वागत केलंय आणि बॉलला पाठवून दिलाय लॉंग ऑन सीमारेखा बाहेर. षटकार. आता 19 धावा फक्त मैदानावरती जिंकण्यासाठी 17 बॉल मध्ये. पुन्हा चांगला फटका लॉंग ऑफ रिचन मध्ये अगदी स्क्रीनच्या समोर वेगवान सोक. तेवढी चांगली फिल्डिंग. रन्स तर डायरेक्ट हिट जर झाला असतं तर कदाचित अल्पेशला माघारी परतावं लागलं असतं. रन्स 1 ने पुढे. टीमची टोटल 31 रन. आता राहिले 16 चेंडू आणि 18 धावा करायचे आहेत सूर्या 11 संघाला. सूर्या 11 वर्सेस तुम्ही RNT 11 यांच्यामध्ये लढत पाहतायत. गोलंदाज तयार. चांगला बॉल. यावेळेस मात्र इथे बीट झाले, डॉट बॉल. कमबॅक द्यावं लागेल कारण फक्त 15 चेंडू मध्ये 18 धावा करायचे. चेंडू आणि धावांच्या मधलं जे अंतर आहे ते फार कमी आहे, त्यामुळे
तुम्हाला मैदानावरती संघर्ष करावा लागेल. बिना संघर्ष तो कोई महान नहीं बनता और जब तक न पड़े चोट हथौड़े के तब तक पत्थर भी भगवान नहीं कहलाता. आणि एकीकडे आक्रमकता फक्त सिद्ध करतायत. बॅट्समन ठोकतोय एक खबर मध्ये सीमारेषा बाहेर षटकार. तो अल्पेश आणि अल्ताफ हे दोन बॅट्समन. मगाशी अल्पेशनं षटकार मारला, आता अल्ताफनं षटकार मारलाय. टीमची टोटल पुन्हा एकदा वेगानं पुढे चाललाय. बॉल फिल्डर तैनात आहेत, पाहायचे ते चांगली फिल्डिंग, झेल टिपलाय आणि अल्ताफचा खेळ समाप्त. संदीप टोंबरे यांचं आगमन झालं. वेलकम संदीप टोंबरे, आपलं स्वागत. टीमची टोटल आपण पाहिली तर 37 रन करायचे आहेत 13 बॉल मध्ये, फक्त 12. आणि आता नवीन बॅट्समन येतो मैदानावरती, गणेश दातीलकर. टोटल धावसंख्या 37 रन. हा चेंडू यावेळेस मात्र डॉट बॉल आला आणि ओव्हर समाप्त होतो. तीन ओव्हरचा खेळ समाप्त. 12 चेंडू करायचे आहेत फक्त मैदानावरती सूर्या स्पोर्ट्स संघाला, फक्त 12 बॉल मध्ये 12. चला 12 चेंडू आणि 12 गोलंदाज तयार. चौथं षटक, निर्णायक षटक घेऊन गोलंदाज अनंता मात्रेचं सेकंड स्पेल. 12 बॉल मध्ये करायचे 12. हलक्यातनं क्लिक केलं, फक्त दिशा दिली आहे. बॉल एक्स्ट्रा कव्हर मध्ये चाललाय. एक धाव पूर्ण, डबलचा प्रयत्न केला, 2 धाबा अतिशय वेगानं पूर्ण केलं. 2 धाबेने टीमची टोटल 39 रन्स करायचे. ते आता फक्त 10 धाबा, 11 चेंडूंचा खेळ बाकी राहिलाय. 11 चेंडू करायचे त्या मैदानावरती, फक्त 10 रन्स. पहिला मॅच सूर्या 11 वर्सेस RNT 11 यांच्यामध्ये पाहायला मिळतोय. नेक्स्ट मॅच स्टार 11 वर्सेस LNT 11. बॉल हवेत आहे, पाहायचंय तर फिल्डर पोहोचतील की नाही. पोहोचलेत. जजमेंट थोडं चुकलंय, परंतु बॉल जोपर्यंत फील्ड होणार तोपर्यंत तिसरी धाव वेगानं कंप्लीट झाली आहे. 3 धाबा पूर्ण होतात. 3 धाब्याने टीमची टोटल 42 करायच्यात. फक्त आता 7 धाबा, 10 चेंडूंचा खेळ बाकी आणि 10 चेंडू मध्ये
फक्त 7 धाबा करायचे. चांगली बॅटिंग आहे सूर्या 11 संघाची. सूर्या 11 वर्सेस RNT 11 ही लढत पहिलीच आहे. त्यानंतर LNT 11 वर्स स्टार 11 यांच्यामध्ये लढत होईल. त्यानंतर विनर हा चेंडू पाहायचा येते, चांगला होता, पडल्यानंतर फलंदाजाला बीट करतोय. अशाभूत नजर चेंडूकडे पाहत राहिला. डॉट बॉल आलाय. 9 चेंडू आणि आता करायचे आहेत फक्त 7 धाबा. अनंत मात्रेचं षटक. ह्या षटकामध्ये 3 चेंडू फेकलेत, धाबा आल्यात त्या जवळजवळ 5. 3 चेंडूमध्ये 5 धाबा दिल्यात. उर्वरित समीकरण 9 चेंडू आणि फक्त 7 धाबा पाहिजेत सूर्या 11 संघाला. अजून एक चांगला बॉल, कुलबट टप्प्याचा खोदून काढण्याचा प्रयत्न, परंतु बॅट अँड पॅटच्या मधून चेंडू यष्टिरक्षकाच्या हातामध्ये. 8 बॉल आता राहिले 7 धाबा. 42 टीमची टोटल पाहायला मिळते. एकूण 4 गडी बाद झालेत. 42. गोलंदाज तयार. पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती. पाठीमागे बॉल चाललाय, फिल्डर नाहीये. गोईच्या वेगानं फाईन लेगला बीट करेल बॉल. सीमारेषा बाहेर चौकार आणि चौकारा बरोबर आता 46. फक्त 8 बॉल मध्ये 2-3 धावेची गरज आहे. 8 बॉल 3 सॉरी 7 बॉल राहिलेत. एक चेंडू शिल्लक या ओव्हर मध्ये. 7 बॉल मध्ये 3. फक्त 3 धावा पाहिजेत. चला यानंतर होणारी लढत लक्ष द्या दोन्ही टीम. चांगला मॅच होईल. LNT 11 संघ टॉस जिंकलाय आणि एक धाव पूर्ण होती. सिंगल सामना गेला अंतिम ओव्हर मध्ये. फक्त 2 धावेची गरज आहे. टीमची टोटल 47. चला LNT 11 संघ आपण रेडी राहायचं आणि स्टार 11 संघ आपण डगआउट बॉक्स कडे या. बॅटिंग तुम्हाला करायची त्यामुळे स्टार 11 संघ आपला कॅप्टन आपले खेळाडू घेऊन खेळाडू कक्षामध्ये या. लगेच सामना सुरू होईल. LNT 11 वर्सेस स्टार 11 यांच्यामध्ये सेकंड मॅच. चला 2 धावेची फक्त आवश्यकता आहे. चला वेळ घेऊ नका, लगेच सामन्याला सुरुवात करायची. क्लोज फिल्डर त्या ठिकाणी तैनात केले. 2 धाबा 6 चेंडूमध्ये करायचे आहेत. चला स्पीड अप करा. शेवटचा अंतिम षटक. गोलंदाज हर्ष ठोंबरे. चला 2 धावेची गरज आहे. दोन्ही फिल्डर तुम्ही पाहता सिली मिड ऑफ सिली मिड ऑन तैनात केले गेले धावा वाचवण्यासाठी. पहिला चेंडू तर डॉट आलाय. 5 मध्ये करायच्यात फक्त 2. 5 चेंडू मध्ये 2 धावेची गरज. हा सामना पूर्णपणे मजबूत पाहायला मिळतोय सध्या टीम सूर्या 11 टीमच्या बाजूनं. शॉर्ट लाईनचा चेंडू, विनिंग स्ट्रोक. बॉल पाठीमागे थर्ड मॅनला सीमारेखा गाठतोय. 4 धाबा आणि अशा प्रकारे पहिला मॅच सूर्या 11 संघानं या ठिकाणी जिंकलाय. हार्ड लक टीम RNT 11 संघ. चला दोन्ही संघ सेकंड करा आणि लगेच मैदानाच्या बाहेर व्हा आणि LNT 11 संघ आपण लगेच मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हायचंय.